50 बातम्या। पहलगाम हल्ल्यातील मृतांना मंत्रिमंडळ बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली। महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली आहे। हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांच्या शिक्षण, रोजगाराकडे लक्ष देणार असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय। आसावरी जगदाळे यांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। हल्ल्यातल्या पीडित कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात येणार आहे। पहलगाममध्ये झालेल्या भीषण हल्ल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने हालचाली सुरू केल्यात। गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर उद्या पुन्हा एकदा केंद्रीय सुरक्षा समितीची महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या सकाळी महत्त्वाची बैठक होणार आहे। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे। पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्या व्यक्तीप्रती शोक व्यक्त करण्यासाठी ठराव मंजूर करण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आल्याची माहिती मिळते। दहशतवाद्यांच्या शोधासाठी सलग चौथ्या दिवशी पुंछ महामार्गावर शोध मोहीम सुरू आहे। डोंगराळ भागात एसओजी पथकाकडून कसून तपासणी केली जाते। भारताकडून सुरू असलेल्या कारवाईच्या भीतीने पाकिस्तानची भंबेरी उडाली आहे। पाकिस्तानने आता जैसलमेर सीमेवर सैनिकांची संख्या वाढवली आहे। जैसलमेर सीमेवर 2500हून अधिक पाकिस्तानी सैनिक तैनात करण्यात आले। काँग्रेस पक्षाच्या ट्विटर हँडलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींची हेटाळणी करणारी पोस्ट करण्यात आली आहे। काँग्रेसने एक फोटो पोस्ट केलाय ज्याला जिम्मेदारी के समय गायब असं कॅप्शन देण्यात आलंय। या फोटोला कुणाचाही चेहरा नाही, यात हात आणि पायही दिसत नाहीयेत, मात्र पेहराव पंतप्रधानांचाच असल्याचं दिसतंय। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय। पत्रातून संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली। राष्ट्रीय तपास संस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल एनआयए पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणी जाऊन क्राईम सीन रिक्रिएट करण्यात आला। गुन्ह्याच्या ठिकाणी पोहोचून अशा प्रकारे तपास करण्याची एनआयएची प्रक्रिया पुढील काही दिवस सुरूच राहणार आहे। झिपलाईनच्या नव्या व्हिडिओच्या आधारे तपास संस्था तांत्रिक पुरावे गोळा करतायत। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या मागे हाशिम मुसाचा हात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। तपास यंत्रणांच्या माहितीनुसार हल्ल्यात सहभागी असलेल्या हाशिम मुसाचे थेट संबंध पाकिस्तानच्या लष्कराच्या स्पेशल फोर्सेसशी आहेत। मुसा हा पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपचा माजी पॅरा कमांडो राहिलाय। लष्कर-ए तोयबा सोबत काम करत असल्याचं देखील समोर आलंय। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांनी पहलगाम हल्ला घडवून आणला असा मोठा दावा अमेरिकन वृत्तपत्राने केला। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत लवकरच पाकिस्तानवर हल्ला करू शकतो असंही वृत्तपत्रातून सांगण्यात आलंय। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे। या अंतर्गत भारताने वाघा अटारी सीमेवरून व्यापार थांबवण्याचा निर्णय घेतलाय। अशातच भारताने पाकिस्तानला निर्यात केलेल्या औषधांची आणि औषध उत्पादनांची यादी मागवली आहे। जम्मू काश्मीर सरकारनं तात्पुरत्या स्वरूपात 48 पर्यटनाची ठिकाणं बंद करण्याचा निर्णय घेतलाय। शोध मोहीम सुरू असलेल्या ठिकाणी पर्यटन बंद राहणार आहे। एकूण 87 पैकी 48 ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना जाता येणार नाही। पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर अनेक पर्यटकांनी भीतीमुळे बुकिंग्स रद्द केलेत। मात्र दहशतवादाला टुरिझमने उत्तर देणं ही मोहीम सुरू आहे। मुंबईतील देशमुख कुटुंबीयही याला अपवाद नाही। देशमुख कुटुंबियांनी 2 महिन्यांपूर्वी केलेलं बुकिंग रद्द केलं नसून ते आपल्या कुटुंबांसोबत काश्मीर टूरवर जात आहेत। पाकिस्तानने 3 दिवसांसाठी हवाई क्षेत्र बंद केल्याची माहिती समोर आली आहे। भारताच्या कारवाईचा धसका घेत पाकिस्तानने हा निर्णय घेतलाय। पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी घालण्यात आली आहे। प्रशासनाकडून पर्यटकांसाठी सूचना जारी करण्यात आल्या आहेत। फक्त मुख्य पर्यटन स्थळांवरच नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्याचं आवाहन करण्यात आलं। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान सरकार घाबरले। अशातच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी पाकिस्तानवर हल्ला होण्याची भीती व्यक्त केली आहे।
भारत कधीही हल्ला करू शकतो, त्यामुळे सैन्याला पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आलंय। या परिस्थितीत काही राजनैतिक निर्णय घ्यावे लागतील, जे घेतले जात आहेत, अशी प्रतिक्रिया पाक संरक्षण मंत्र्यांनी दिली आहे। गेल्या 32 वर्षांमध्ये 23,386 दहशतवाद्यांना भारतानं मारल्याची माहिती समोर आली आहे, तर 6,713 भारतीय जवान शहीद झालेत। दरम्यान पहलगाममध्ये झालेल्या भीषण हल्ल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने हालचाली सुरू केल्यात। गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर उद्या पुन्हा एकदा केंद्रीय सुरक्षा समितीची महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता वर्तवली जाते। उद्या सकाळी 11 वाजता कॅबिनेट बैठक होणार आहे, तर सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी दुसरी मोठी बैठक बोलवण्यात आली आहे। या CCS मीटिंगनंतर CCEची देखील बैठक होणार आहे। या संदर्भातील अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, उद्या सुरक्षा उपाययोजनांच्या संबंधित दुसरी मोठी बैठक होण्याची माहिती मिळते, काय अधिकची माहिती? केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीची उद्या अत्यंत महत्त्वाची बैठक होते। या बैठकीमध्ये जर बघितलं आपण तर यापूर्वी जेव्हा 22 एप्रिलला हल्ला झाला होता, त्यानंतर तात्काळ एक केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीची बैठक होण्यात आली। त्यानंतर पहिल्यांदाच आता केंद्रीय मंत्रिमंडळाची संपूर्ण बैठक आयोजित केलेली आहे। या बैठकीमध्ये जर बघितलं आपण तर पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थिती या संदर्भात संरक्षण खात्याच्या वतीने करण्यात येणाऱ्या कारवाई आणि सोबतच रणनीती असावी, या संदर्भात भारत सरकारच्या माध्यमातून कशा प्रकारे पाऊल टाकावे या संदर्भात उद्याच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। सोबतच कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमी अफेअर्स, त्याला CCEA संबोधित जातं, ती देखील एक बैठक होणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे। त्यामुळे उद्याची बैठक ही अत्यंत महत्त्वाची आहे। धन्यवाद प्रशांत आपण दिलेल्या माहितीसाठी। तर या CCS मीटिंग नंतर CCEA ची देखील बैठक होण्याची माहिती मिळते। याचबरोबर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात, पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या। पुण्याच्या खडकवासलामध्ये पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ मनसेनं आंदोलन केलंय। यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळत जोरदार घोषणाबाजी केली। 26 वर्षांनंतर पर्यटकांवर हल्ला झाला, हे अपयश लपवण्यासाठी माझं बोलणं तोडून मोडून दाखवलं, असा आरोप वडेट्टीवारांनी केलाय। माझ्या बोलण्याने भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, अशी दिलगिरीही वडेट्टीवारांनी व्यक्त केली आहे। पालकमंत्रीपदावरून विजय वडेट्टीवारांनी सरकारवर निशाणा साधलाय। 3 तिघाडा काम बिघाडा असं सगळं सुरू आहे। अमित शहा येऊन गेले तरी तोडगा नाही, यांना जनतेशी काही घेणं देणं नाही, अशी टीका विजय वडेट्टीवारांनी केली। पालकमंत्रीपदावरून विजय वडेट्टीवारांनी केलेल्या टीकेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर दिलंय। 2 जिल्हे राहिलेत, तिढा लवकर सुटेल, असं बावनकुळे म्हणाले। जळगाव जिल्ह्यात शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय। 2 माजी मंत्री अजित पवारांच्या सोबत जाण्याच्या तयारीत आहेत। माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर अजित पवार गटात जाणार असल्याची माहिती मिळते। BKC येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे 1 ते 4 मे या कालावधीत वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे 1 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली। ईडी कार्यालयाला लागलेल्या आगीचा फरक पडत नसल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील यांनी केलंय। तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला लागलेल्या आगी माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाच्या आहेत, असंही ते म्हणाले। पुण्याच्या भवानी पेठमध्ये हॉर्न वाजवल्याच्या वादातून 2 गटात हाणामारी झाली। हाणामारी प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे। दरम्यान हाणामारीची संपूर्ण घटना CCTVत कैद झाली। पंढरपूरच्या गुरसाळे भागात भीमा नदीवर सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात आलंय। औद्योगिक केंद्रातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून नदीत सोडलं जाणार आहे। यासाठी 1,80,00,000 रुपये खर्च करण्यात आले। पिंपरी चिंचवडच्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या मोकळ्या जागेतील वाहनं हटवण्यात येणार आहेत। त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे। 30 एप्रिल ते 2 मे दरम्यान हा लिलाव पार पडणार आहे।
सोलापुरात आणखी एका डॉक्टरनं आत्महत्या केली आहे. आदित्य नांबियार असं आत्महत्या झालेल्या शिकाऊ डॉक्टरचं नाव आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास सुरू आहे. समाज माध्यमावर बनावट शस्त्र घेऊन रील तयार करणाऱ्या नांदेडच्या एका तरुणावर कारवाई करण्यात आली आहे. रील बनवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दरम्यान त्याच्याकडून बनावट शस्त्र जप्त करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकमचं उत्पादन घटलंय. वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे फळ उत्पादनावर परिणाम झालाय. दरम्यान प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली. पंढरपूरमध्ये मंगल कलश रथयात्रेचं आगमन झालंय. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यात्रेचं उत्साहात स्वागत केलं. भुसावळमधील राजा टॉवर ते खडका गाव रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. तातडीनं दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. अहिल्यानगरच्या राजूर गावातील अनेक नागरिकांना कावीळची लागण झाली आहे. दरम्यान आमदार किरण लहामटेंनी याचा आढावा घेतला. गेल्या 7 दिवसांपासून छत्तीसगडच्या सीमेवर माओवाद्यांविरुद्ध मोहीम सुरू करण्यात आली. या अभियानात महिला कमांडोंनीही सहभाग घेतलाय. मोहिमेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय. पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून आंदोलन करण्यात आलंय. आंदोलनातून पीएमआरडीए डीपी रद्द केल्याचा निषेध करण्यात आलाय. डीपी रद्द करणाऱ्यांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोधगया मंदिर कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी मोठ्या संख्येनं बौद्ध समाजाच्या नागरिकांनी सहभाग घेतलाय. महाबळेश्वरमध्ये शासनाच्या वतीनं महापर्यटन उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. 2 ते 4 मे या दरम्यान होणाऱ्या महापर्यटन महोत्सवासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत. परभणी जिल्ह्यात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. पाण्याच्या अभावाने पिकांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अमरावतीच्या मोझरीमध्ये तुकडोजी महाराजांच्या जयंती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी आमदार अमोल मिटकरींनी महोत्सवात भजन गायले. सांगलीमध्ये गायींची तस्करी करणारं वाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी पकडले. यावेळी वाहन पलटी झाल्यानं काही गायींचा मृत्यू झाला. दरम्यान वाहन चालक फरार झालाय. जळगाव जिल्ह्यात बीडीओंच्या नावाने 15,000 रुपयांची मागणी केली जात असल्याची तक्रार आमदार चंद्रकांत सोनवणेंनी केली आहे. तर कामात तातडीनं सुधारणा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात. चंद्रपूरमध्ये पालिकेकडून सांडपाणी शुद्ध करून पुन्हा तलावात सोडलं जाणार आहे. शहरात 2 ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्राची स्थापना केली जाणार आहे. यासाठी 30 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलाय. नाशिकच्या गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानं गोदावरी नदीला पूर आलाय. दरम्यान पुराच्या पाण्यात गाय अडकली होती. नागरिकांना गायीचा सुखरूप वाचवलाय. एकीकडे नांदगाव मालेगाव तालुक्यातील अनेक गावांना पाणी पुरवठा करणारा नागासाख्या धरणाने तळ गाठलाय. धरणात जेमतेम पाणी साठा उरलाय. तर दुसरीकडे परिसरातील शेतकरी अवैधरित्या शेकडो विद्युत मोटारी लावून धरणातून पाणी उपसा करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. पुण्यात अक्षय तृतीयेनिमित्त आंब्याच्या दरात घट झाली आहे. आंब्याची आवक वाढल्यानं दरात घट झाली. यावेळी हापूस आंब्याला 500 ते 800 रुपये इतका दर मिळतो.